तर बसवराज पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला एक कार्यक्षम नेतृत्व मिळालंय. बसवराज पाटील यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. शांत, संयमी, मितभाषी आणि घेतलेलं काम, हातात घेतलेलं काम तडीच नेण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आहे. बसवराजजी पाटील या जिल्ह्यातलं अनुभवी नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे. सामान्य माणसाच्या जिल्ह्यातल्या प्रश्नाची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळं व्यंकटराव गुंड यांचं मी प्रथमतः जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल रूपामाता परिवाराच्या वतीने व्यंकटराव गुंड आणि गुंड परिवाराचं, रूपामाता परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तर गुंड परिवार हे खूप मोठ्या मनाचं आहे. तर आदरणीय सुधाकररावजी गुंड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत मी काम केलेलं आहे. गुंड गुरुजी जिल्हाध्यक्ष होते, कोंडाप्पा कोरे जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो. गुंड गुरुजी जिल्हाध्यक्ष होते, त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा सरचिटणीस होतो. त्यानंतर व्यंकटराव आपले खंडेराव चौरे साहेब जिल्हाध्यक्ष झाले, त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा पदाधिकारी झालो. आणि खरं तर या ठिकाणी अन्य कुठल्याही पक्षात असं चित्र तुम्हाला दिसणार नाही. माझी 4 जिल्हाध्यक्ष आज व्यासपीठावर आहेत. मी या जिल्ह्याचा 2 वेळेस भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष राहिलो. आदरणीय कोंडाप्पा कोरे जिल्हाध्यक्ष होते, सुधाकरराव गुंड गुरुजी 2 वेळेस जिल्हाध्यक्ष राहिले, खंडेराव चौरे जिल्हाध्यक्ष राहिले, मी 2 वेळेस जिल्हाध्यक्ष राहिलो. म्हणजे असं चित्र दुसऱ्या कुठल्याही राजकीय पक्षात दिसणार नाही आहे. पण मी नेहमी सांगतो, भारतीय जनता पार्टीचा आधार काय असेल तर तो सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आधार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाहीये. का तर या पक्षाचा मूळ आधार कोण असेल तर तो या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आधार आहे. तुम्ही निश्चित काळजी करू नका, निश्चिंत राहा. आणि मी आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगतो, हा पक्ष कोण्या एका कुटुंबाच्या मालकीचा नाहीये. हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड नाहीये. या पक्षात गावच्या शाखेच्या अध्यक्षापासून तालुक्याचे अध्यक्ष असेल, जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, प्रदेशाचा अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असेल, त्याला दर 3 वर्षांना त्या पदावरून पाय उतार व्हावं लागतं. अशी रचना का तर याचा उद्देशच आहे, हा पक्ष कुठल्या एका व्यक्ती केंद्रित राहता कामा नये. या पक्षाची सगळी सूत्र एकाकडे जाता कामा नये. हा या पक्षाच्या घटनेत केलेली तरतूद आहे. त्यामुळं जास्त काळ कोणी जर या पद्धतीने वागलं तर त्यांचं फार काळ चालणार नाही. या पक्षाचा हा इतिहास आहे. आणि खर तर हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, पण काही नेत्यांनी उल्लेख केला म्हणून काही गोष्टीचं मला स्पष्टीकरण द्यावं लागलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि खरं तर या ठिकाणी आदरणीय बसवराजजी पाटील यांचा गौरव सोहळा, सत्कार सोहळा, खरं तर व्यंकटरावचा स्वभाव खूप मोठा आहे, मनाने मोठे. खरं तर व्यंकटराव खरं तर मनाचा मोठेपणा लागतो दुसऱ्याचं कौतुक करण्याचा आणि त्यांचा अभिनंदन आणि सत्कार, इतका मोठा खर्च, इतका मोठा कार्यक्रम आयोजित करून. का तर त्यांनी याआधी मी त्यांच्या बऱ्याच कार्यक्रमाच्या गुणवंत व्यक्तीचा सत्कार, गौरव करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. का तर गुंड परिवाराशी माझं नातं अगदी बालपणापासून, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो त्यावेळेस पासून या घराशी माझा संबंध. ज्यावेळेस सुधाकरराव गुंड गुरुजी जिल्हा परिषदेची निवडणूक लढले होते त्यावेळेस 8 दिवस मी त्यांच्या जिल्हा परिषद गटात ठाण मांडून मुक्कामी होतो. का तर या गुंड घराण्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आणि आजच्याही कार्यक्रमाला आवर्जून मी उपस्थित राहण्याची माझी कारणे मी स्पष्ट केली. गुंड परिवारावर असलेलं माझं प्रेम आणि रूपामाता परिवारावर असलेलं माझं प्रेम आज या कार्यक्रमाला उपस्थितीचं माझं कारण आहे. आणि खरं तर या रूपामाता उद्योग समूहाबद्दल, परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे. या रूपामाता परिवाराने कृषी असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सहकारी असेल, अशा सगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. या जिल्ह्यातल्या हजारो तरुणांना, हजारो लाखो शेतकऱ्यांना रोजगार देण्यानं, त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम रूपामाता उद्योग परिवाराने केलेलं आहे. त्याबद्दल व्यंकटरावांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर
मला बसवराजी पाटील कानात सांगितल्या काही गोष्टी त्यांनी. ज्यावेळेस कृष्णा मालकडाच्या सिंचनाचा पाण्याचा विषय निघाला, ज्यावेळेस धाराशिवच्या तुळजापूर धाराशिव या रेल्वेचा विषय निघाला, ज्यावेळेस धाराशिवच्या विमानतळाचा याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय निघाला, त्यावेळेस मला म्हणले की ठाकूर साहेब तुम्ही या विषयावर बोला. खरं तर माझं मी राजकारण करत राहिलो. राजकारण मी असं केलं की कधी श्रेयाचं राजकारण केलेलं नाहीये. मी या जिल्ह्यात मला श्रेय मिळावं म्हणून कधी श्रेयवादात राजकारणात मी पडलेलो नाहीये. फक्त आता या ठिकाणी काही गोष्टीचा उल्लेख करा म्हणून मी करतो. खरं तर 2014ला नरेंद्रजी मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या दौऱ्याचा प्रमुख जबाबदारी म्हणून प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्याकडे दिली होती, पंतप्रधानांच्या दौऱ्याची जबाबदारी. त्यावेळेस मी एक क्लब करून लातूर जिल्ह्यातली औसा विधानसभा, निलंगा विधानसभा, तुळजापूर, धाराशिव अशा बार्शी अशा विधानसभा क्लब करून मी असा चार्ट करून प्रदेशांना सांगून दिल्लीला दौरा पाठवून तुळजापूरला नरेंद्रजीची मोदी यांची सभा घेतली. त्या नरेंद्रजी मोदी यांच्या सभेत मी त्यावेळेस माझ्या एकट्याच नरेंद्रजी मोदी यांच्या माझं भाषण झालं होतं. त्या भाषणात मी सांगितलं होतं, आदरणीय पंतप्रधान महोदय, महाराष्ट्र के सभी तीर्थक्षेत्र, शिर्डी हो, बाकी कई सभी तीर्थक्षेत्र, कोल्हापुर हो, सभी तीर्थक्षेत्र रेल मार्ग से जुड़े हैं. लेकिन ये छत्रपति शिवाजी महाराज की कुलदेवता कही जाती है, महाराष्ट्र की कुलस्वामिनी कही जाती है, ये रेल मार्ग पे आनी चाहिए. माझ्या भाषणानंतर मोदी माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तुळजापूरच्या सोलापूर ते तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाची घोषणा केली. आणि घोषणा केल्यानंतर मी त्यानंतर दिल्लीला पियुष गोयल, भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्रातले रेल्वे मंत्री होते, पियुष गोयल यांच्याकडे गेलो आणि त्यांना मी पत्र दिलं आणि सांगितलं की पियुष प्रधानमंत्री जी ने इस रेल्वे मार्ग की घोषणा की है और महाराष्ट्र हमारा आकांक्षित जिल्हा आहे. अति मागासलेल्या जिल्ह्यात 3ऱ्या क्रमांकाला आपला जिल्हा येतो. हा मागासलेला जिल्हा आहे, त्यामुळे त्याला इसको मंजुरी देण्यात आहे. पियुष गोयलने तात्काळ सांगितलं याचं सर्वेक्षण करा. त्याचं सर्वेक्षण झालं. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, मी पियुष योगायोगाने वर्षा बांधल्यावर मुख्यमंत्री, मी त्यावेळेस आमदार नव्हतो, पण त्याचा पाठपुरावा केला आणि पियुष गोयल आणि मुख्यमंत्र्यांनी आठवण दिली मुख्यमंत्र्याला, तो धाराशिव त्यावेळेस सांगितलं की पियुष गोयल हे काम करना है, मोदी ने इसकी घोषणा की. पियुषजींना सांगितलं आणि मला सांगायला आनंद होतो की त्याच वेळेस मोदीजींचा त्यानंतर सोलापूरला दौरा ठरला. त्याही दौऱ्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यावेळेस आपल्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी असलेले प्रवीणजी गेडाम साहेब, रेल्वे मंत्री पियुष गोयलांचे खासगी सचिव होते दिल्लीत. मी सातत्याने गेडाम साहेबांच्या दौऱ्यात, पियुष गोयलांचा ज्यावेळेस पंतप्रधानांचा दौरा ठरला त्यावेळेस पासून त्या कार्यक्रमात सगळे क्लब करून राष्ट्रीय महामार्ग असे वेगवेगळे भूमिपूजनाचा आणि लोकार्पणाचा एकत्रित उद्घाटनाचा कार्यक्रम आणि मोठी सभेचं आयोजन केलं होतं. त्याची पूर्ण जबाबदारी प्रदेशाचा समन्वयक म्हणून माझ्याकडे होती. त्यावेळेस मी गेडाम साहेबांना सांगितलं होतं, गेडाम साहेब की हे आपला आमचा धाराशिव जिल्हा, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्हाला सगळ्या जिल्ह्याची जाण आहे, त्यामुळे तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र रेल्वे मार्गाने जोडलं गेलं पाहिजे असा आग्रह केला. आणि तुम्हाला सांगतो, रात्री 2-2:30 वाजेपर्यंत मी झोपलो नाही. ज्यावेळेस रात्री 2:30-3 वाजता मला शेवटचा मेल आला आणि ते मेल मी पाहिला की त्याच्यात तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या रेल्वे मार्गाचं भूमिपूजनाचा उल्लेख झाला आणि त्यानंतर मी निश्चिंत झालो. त्यानंतर पाठपुरावा केला आणि त्याला भरीव निधीची तरतूद करून घेतली. त्यामुळे म्हणजे याचं श्रेय आजपर्यंत कधी घेतलं नाही. मी श्रेयासाठी कधी काही केलेलं नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो, फडणवीस साहेबांची महाजनादेश यात्रा होती. त्यानंतर 2016ला खरं तर भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो याचं उदाहरण आज तुमच्या पुढे हा सुजित ठाकूर उभा आहे. का तर माझ्या परिवारात कोणीही राजकारणात नव्हतं. मी भारतीय जनता पार्टीतच पार्टीचं काम करायला सुरुवात केली आणि भारतीय जनता पार्टीत मला जिल्ह्यात अनेक पदावर, प्रदेशाच्या कोर कमिटीत अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या मला संधी मिळाली. त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची, पक्षाच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पक्ष दखल घेतो आणि मला न मागता, न बोलवता, माझ्या मनी झाली नसताना बोलवून घेऊन पक्षाने आमदार केला. भारतीय जनता पार्टीत आता झालेले आमदार त्यांनी इच्छा व्यक्त केली नाही. बरेच आमदार माझे मित्र आहेत, त्यांनी आता जे विधान त्यांनी कधी नाही, आयुष्यभर संघटनेचं काम केलं तसंच. आणि तुम्हाला सांगतो, याच्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे ज्यावेळेस मी आमदार झालो 2016ला धाराशिवला महाआरोग्य शिबिर घेतला. आपण आपल्यापैकी बरेच जण त्या महाआरोग्य शिबिराला आले असतात.
त्यावेळेस तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीजी महाजन साहेब त्याला उद्घाटनाला होते. त्यावेळेस मी माझ्या भाषणात मी मागणी केली, उल्लेख केला, धाराशिवला वैद्यकीय महाविद्यालय मिळालं पाहिजे. आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या भाषणात माझा संदर्भ देऊन त्याच्यात घोषणा केली की धाराशिवला वैद्यकीय महाविद्यालय केलं जाईल. त्यानंतर त्यांना मुंबईत भेटलो, पाठपुरावा केला आणि इतकंच नाही, तुम्हाला सांगतो 2019 ला फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाजनादेश यात्रा भारतीय जनता पार्टीने काढली होती, त्या यात्रेचा यात्रा प्रमुख म्हणून प्रदेशाने केंद्राने माझ्याकडे जबाबदारी दिली होती. त्याच्यात गिरीश महाजनांचे तत्कालीन ओएसडी रामेश्वर नाईक जे आता मुख्यमंत्री रुग्ण कक्षाचं पूर्ण काम पाहतात त्यांचा मी सतत संपर्कात होतो. ते म्हणाले ठाकूर साहेब आज फाईल दिल्लीला मी पाठवणार आहे. म्हणजे त्याच्या धाराशिवच्या मी वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्राकडे नाव पाठवायचंय. म्हणजे मी तुमचं नाव घालतो म्हणले, पण मुख्यमंत्र्याची सही फाईलवर तुम्ही घ्यायची. म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांना मी महाजनादेश यात्रा त्या साताऱ्याच्या घाटात चालली होती, त्यावेळेस रामेश्वर एके ठिकाणी यात्रा थांबल्यानंतर त्या रथात त्या रामेश्वर नाईकला घेतलं आणि त्यांना मागं बसवलं. मी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो आणि फाईल काढली. म्हणलं साहेब याच्यावर सही करा. म्हणजे आता काय काढलंय? म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाची फाईल आहे. म्हणलं महाराष्ट्रातल्या दुसऱ्या आणि धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाची, का तर ही यात्रा संपतानाच आचारसंहिता लागेल, त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झालेली आहे, चांगली झालं पाहिजे. त्यांनी त्या चालत्या गाडीत त्या याच्यावर फाईल केली पाहिजे. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय. इतकंच नाही तर विधान परिषदेत माझी क्लिप आहे, ती पाहिली असेल, त्याच्यात मी भाषणात वैद्यकीय महाविद्यालयानं सांगितलं त्यावेळेस 70-30% कोट्याचा विषय होता. त्या संदर्भात लक्षवेधी होती माझी. 2 वेळेस लक्षवेधी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयाने मांडली होती. त्यावेळेस गिरीश महाजनांना सभागृहात गोंधळ चालू होता. गिरीश महाजनांना सभापती महोदय थांबा म्हणला की उत्तर देतात मंत्री. त्या गोंधळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षण मंत्र्याकडून या धाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर मंजूर करून ते चालू करू याची घोषणा करून घेतली. आणि असा सातत्याने त्याचा पाठपुरावा. इतकंच नाही, धाराशिवच्या टेक्सटाईल पार्क बद्दल बोललं जातं. टेक्सटाईल पार्कची सुद्धा घोषणा धाराशिवला ज्यावेळेस महाजनादेश यात्रा आली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझ्या भाषणात उल्लेख करून त्याची घोषणा करून घेतली मी त्यावेळेस बघितली. खरं तर आता सगळ्यात महत्वाचा या भागातल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न काय असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प. खरं तर ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचे माझे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यावेळेस आमदार नव्हतो, प्रदेशाचा सरचिटणीस होतो. मी त्यानंतर मला आपल्या जिल्ह्यातले प्रश्न समस्या सगळ्या विभागाच्या कुठल्या खात्याच्या काय अडकल्यात काय रखडल्यात हे कळावं, आपल्याला माहिती असावं म्हणून मी 2 आठवड्याला एका विभागाचे सगळे अधिकारी जिल्ह्याचे पांड्याला रेस्ट हाऊसला बोलून घ्यायचो आणि त्यांना चर्चा करायचो की काय योजना आहेत त्या सगळी मी नोंद घ्यायचो, माहिती घ्यायचो आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा करतो. असंच एकदा इरिगेशनच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन बसलो असताना मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आपल्या जिल्ह्यातल्या काय योजना आहेत, काय रखडल्यात, काय निधी अव्यवहार रचल्यात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं बऱ्याच मला छोट्या मोठ्या सगळ्या योजनांचा उल्लेख केला. मात्र त्या अधिकाऱ्यांनी चुकूनही कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा उल्लेख केला नाही. मग मीच तर राहून म्हणलो साहेब म्हणलं ते कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं काय. अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला गप बसले. मग ते आवलगावकर नावाचे कार्यकारी अभियंता होते परंड्याला, ते म्हणले ठाकूर साहेब त्याचा नाद सोडून द्या म्हणले. मी म्हणलं का? म्हणजे ती योजना रद्द झाली म्हणले. हे मी जबाबदारीने बोलतोय. हे जर कोणी खोटं ठरवलं तर आयुष्यभर माझं खोटं ठरवण्याची माझी गुलामगिरी त्याची करायला माझी तयारी आहे. त्यांनी सांगितलं की ठाकूर साहेब ही योजना होणार नाही. म्हणलं का? म्हणजे याला केंद्रीय पर्यावरण विभागाने त्यावेळेस पासून 15 वर्ष आधी मला नाकारलंय म्हणले, रद्दबातल झाले आणि आमच्यावर एफआयआर गुन्हे दाखल करण्याचा प्रस्तावित आहे म्हणले. त्यानंतर मी म्हणलं नाही, मला आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या पाणी आरोग्याच्या मर्यादा संपलेल्या आहेत. आपला जिल्हा 2 खोऱ्यात विभागलेला आहे. 52% कृष्णा खोऱ्यात येतो, 48% गोदावरी खोऱ्यात येतो. आणि आता आपल्या जिल्ह्यात एखादा प्रकल्प साईट कुठं अवेलेबल झाली नाही, होत नाही आणि अवेलेबल झाली तरी त्याला मेरीचं जलविज्ञानचं एक नाशिकला ऑफिस आहे, त्या कार्यालयाचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नाही. मी म्हणलं ते म्हणजे मग काय बघू मला दुसरं काय नाही. म्हणलं हे आमच्या हक्काचं पाणी आहे. आपल्या हक्काचं पाणी
23.66 टीएमसी आहे, 7 टीएमसी नाही. जे कोणी उठतंय नुसत्या रेबट्या मारायचं काम करतंय 7 टीएमसीच बोलतंय. आता माझं या सगळ्यांना आव्हान आहे, तुमच्या धमक असेल, हिंमत असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामुळे या योजनेचं पुनरुज्जीवन झालं, माझ्या प्रयत्नाला यश आलं. तुमच्या धमक असेल तर मी म्हणत नाही उरलेलं 16.23 टीएमसी पाण्याची मान्यता घेऊन ते पाणी आला, फक्त 7 टीएमसी पाणी आला. तुमचा जंगी नागरी सत्कार हा सुजित ठाकूर करेल. का तर माझी बांधिलकी इथल्या शेतकऱ्याची, इथल्या या जमिनीला भूमीतल्या इथल्या मातीतल्या माणसाची माझी बांधिलकी आहे. आणि त्यानंतर त्याला मुख्यमंत्र्यांनी मी आमदार नसताना सरचिटणीसमुळे पत्र दिलं, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची बैठक लावावी. त्यांनी त्या बैठक लावावी त्याची ते पत्रावर लिहिलं आणि लगेच पुढच्या आठवड्यात बैठक लागली. त्या बैठकीत सचिव वगैरे सगळे अधिकारी, प्रधान सचिव सगळे नकारात्मकच बोलावले. निगेटिव्ह कशी योजना होणार नाही, काय नाही, याला या अडचण आहे, ती अडचण आहे, अडचणीच सांगायला लागली. तर म्हणले काय तर नाही म्हणा. मग मी म्हणलं फडणवीस साहेबांना मी बोलू का, म्हणले बैठक तुझी ह्याच्यावर लागली, म्हणले बोल. मी त्यांना सलग त्याचा खोळा बारकाईने अभ्यास करून सलग 12-15 मिनिटं वकिली केली, आर्ग्युमेंट केलं. म्हणलं आमचा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे, 5वीला आपण गेला दर 4-5 वर्षाला 2-4 वर्षाला आमच्या जिल्ह्यात दुष्काळ पडतो साहेब म्हणलं. आणि आता आमच्या जिल्ह्याची नवीन ओळख झाली आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्याच्या पाणी अडवायच्या मर्यादा सगळ्या संपलेल्या आहेत म्हणलं साहेब. आणि त्यामुळे आता हे आमच्या हक्काचं पाणी, हेच पाण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही, दुसरं पाणी आम्हाला येऊ शकत नाही. तर त्यानंतर फडणवीस साहेब बोलले मराठवाड्याचा पोपट म्हणले पाण्याचा बोलत नाही, डोळे उघडत नाही, पाणी पित नाही, फक्त मेलाय एवढंच जाहीर करायचं राहिलं म्हणले. पण मराठवाड्याचा हा पोपट मरू देणार नाही म्हणले फडणवीस साहेब. त्यावेळेस सकाळ पेपरला बॅनर लाईन बातमी आली होती त्याची. संजय मिस्किन परांडा तालुक्यातला सकाळचा पत्र त्याने त्या ठिकाणी तो उपस्थित होता. त्यानंतर मग विस्ताराने त्यातले बारकावे काही सांगत नाही फार, तर माझ्याकडे पाहिलं तर इतका गट्टा झाला सगळ्या पत्रव्यवहाराचा. त्यामुळे विस्ताराने सगळं सांगण्यात वेळ जाईल. पण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस 2015ला आपल्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळ पडला होता, फडणवीस साहेबाचा लातूर औस्यापर्यंतचा दौरा ठरलेला होता फडणवीस साहेबाचा. त्यानंतर मी फडणवीस साहेबांना एक SMS टाकला. फडणवीस साहेब दुष्काळ पाहायचा असेल तर धाराशिव जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प सीना कोरेगाव प्रकल्प आज तो कोरडा आहे, तिथे चिमणीला चोच मारण्या इतकं सुद्धा पाणी नाहीये, कोरडं ठाक आहे. दुष्काळ पाहायचा असेल तर माझी विनंती आहे आपल्याला की आपण सीना कोरेगाव धरणावर या. आणि सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री साहेब सीना कोरेगाव धरणावर परांडा तालुक्यात येणार आहे. अधिकारी म्हणायचे आता उद्या सकाळी दौरा आहे, अजून दौरा तर आलेला नाही, येणार आहे, तुम्हाला काय करायचं. सगळ्या रेस्टॉरंटची रंगरंगोटी करून घेतली. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्याचे PS प्रवीणसिंहजी परदेश साहेब त्यांच्यासोबत होते. लातूरच्या विमानतळावर आल्यावर प्रवीणसिंह प्रदेश साहेबांना बोललो, CM साहेबांना SMS प्रवीणसिंह प्रदेश साहेबांना सुद्धा टाकला होता, मी वाचला म्हणले CM साहेबांना बोललो. त्यानंतर त्यावेळेचे लातूर शहरचे अध्यक्ष जितेश चापसी यांना बोललो लातूरच्या विमानतळावरच असताना की माझं मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं करून द्या. त्यावेळेस मी मुख्यमंत्री साहेबांना बोलायच्या आतच म्हणले तुझा SMS मी पाहिला आणि मी परांड्याला येणार आहे म्हणले. येणार आहे म्हणजे एका कार्यकर्त्याने, सामान्य कार्यकर्त्याने SMS ची दखल घेऊन मुख्यमंत्री धाराशिवला आले, धाराशिवून हडंबरीला गेले, हडंबरीहून भूमला आढावा बैठक केली, भूमहून चांदणीच्या प्रकल्पावर गेले, चांदणीच्या प्रकल्पावरून परांड्याच्या रेस्टॉरंटला त्यांना जीव घातलं आणि याच्यात सीना कोरेगावच्या प्रकल्पावर त्यांची भेट ठेवली. त्यावेळेस त्या सीना कोरेगावच्या प्रकल्पात गवत उगवलेलं होतं आणि तिथे त्या प्रकल्पाच्या जलाशयाच्या ह्याच्यात जनावरं चरत होती. ते सगळं मुख्यमंत्र्यांनी पाहिलं. आणि मग नंतर त्याच्यात मी थोडस भाषण केलं, त्याचं भावनिक भाषण केलं. आयुष्यभर पक्षाला काही मागितलं नाही, मागणार नाही, फक्त मला आमच्या हक्काचं पाणी या सीना कोरेगाव प्रकल्पात आणि धाराशिव जिल्ह्यात पाणी द्या. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन जलसंपदा सचिव व्यासपीठावर होते, त्यांना बोलून घेतलं. काय म्हणले लवादाने पाणी 7 TMC पाणी लवादाची पाणी मान्यता मिळाली आहे म्हणले. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 7 TMCच्या अनुषंगाने सगळे कामं चालू करा, कामं चालू करा. त्यानंतर तुम्हाला सांगतो या 2 बोगद्याशिवाय आपल्या इकडे पाणी येणार नाही, आपल्याला उजनीचं पाणी येणार नाही, आपला उजनीच्या पाण्यावर हक्क नाही. आपल्याला कृष्णेचं पाणी ज्यावेळेस उजनीत येईल
त्याच वेळेस उजनीचं पाणी येणार आहे. म्हणतात उजनीचं पाणी येणार आहे, नाही येणार बाबा. उजनीत अतिरिक्त पाणी आल्यानंतर आपल्याला पाणी येणार आहे. त्यामुळे मुरादेवा बोगदा आणि जेवण बोगदा आधीच्या राज्यकर्त्यांनी काय केलं होतं, या दोन्ही बोगद्याचे टेंडर काढले, दोन्ही बोगद्याचे टेंडर काढले आणि त्याची वर्क ऑर्डर देऊन बसले झाले, हिशोब करून मोकळे झाले. आणि त्यानंतर मग मी माहिती केली अधिकाऱ्यांनी काय त्या निधीची तरतूद काय होती. एकाला लागत होते 450 कोटी आणि दुसऱ्याला लागत होते 550 कोटी. काय निधीची तरतूद होती, याला शून्य निधीची तरतूद होती. आणि एका बोगद्याला 500 कोटी रुपये लागत होते. त्याला निधीची तरतूद किती होती, फक्त 10,000 रुपये. 10,000 रुपये. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पुन्हा पाठपुरावा केला. संभाजीनगरला मुख्यमंत्र्याची मंत्रिमंडळाची बैठक लागली. त्याच्यात पाठपुरावा करून त्याच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत खर तर निधी सूत्राच्या बाहेर जास्तीचा निधी द्यायचा असेल तर राज्यपालांना विनंती करणारा ठराव मंत्रिमंडळाने करावा लागतो. तर संभाजीनगरच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना विनंती करून राज्यपालांना विनंती करणारा निधी, जास्तीचा निधी मंजूर निधी देण्याचा त्याचा ठराव विनंती करणारा करून घेतला. आणि तुम्हाला सांगतो, फडणवीस आतापर्यंतच्या त्या योजनेच्या इतिहासात सर्वाधिक निधी देण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलं. आणि फडणवीसांच्या मागच्या कार्यकाळात 70% काम योजनेत याची मागणी लागली. खरं तर या योजनेतल्या अनेक बारकावे त्रुटी आहेत. अनेकांना वाटत होतं होणार नाही, पण खरं तर माझा जीव त्या पाण्यात अडकला होता आणि माझा जीव इथल्या शेतकऱ्यात अडकला होता. का तर या शेतकऱ्या माझा विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर मला पत्रकारांनी मला विचारलं होतं, माझ्या भाषणात सांगितलं होतं की या जिल्ह्याचा दुष्काळ हटवण्याचा माझा संकल्प तो हटवल्याशिवाय मी राहणार नाही, आमच्या हक्काचं पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं खरं तर अनेक विषय, जसं रेल्वेचं सांगितलं, वैद्यकीय महाविद्यालयाचं सांगितलं, असे अनेक विषय खरं तर मी कधी श्रेयाचं राजकारण केलेलं नाही आहे. कोणी म्हणलं तर घेतं श्रेय घेऊन द्या, त्याची घेऊन नाही. माझा माणसाला 2 मन असतात, अंतर्मन आणि बाह्यमन. माझं अंतर्मन तरी सांगेल मला, बाबा रे तू काहीतरी चांगलं केलंय, भले बाकीच्या कुणी नाही मला श्रेय दिलं तरी माझं अंतर्मन तरी मला सांगेल. मी अनेक धार्मिक क्षेत्रातून राजकारणात आलेलो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी स्वयंसेवक होतो. त्यामुळे प्रामाणिकपणे या जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यामुळे वाचना मी अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी आदरणीय बसवराजी पाटील साहेब आता त्यांच्या माध्यमातून आपण जे जिल्ह्याचे रखडलेले प्रश्न आहेत खरं तर त्यांची माझी चर्चा नेहमीच होते आणि त्यांची माझी चर्चा होऊन तेही या सगळ्या जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्या प्रश्न लक्ष घालायचं त्यांनी अधिवचन दिलेलं आहे. त्यामुळे हा जिल्हा आगामी काळात मागासलेला जिल्हा राहणार नाही असा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.